नमस्कार. अॅग्रोवनच्या लक्षवेधी या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे तुषार सिंचन हरभरा पिकासाठी वरदान. हरभरा पिकासाठी तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. सिंचनाच्या सुविधांपैकी तुषार सिंचनच कसं फायदेशीर आहे हे आज आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत शरद जाधव, जे कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, सगळ्यात सुरुवातीला मी विचारेल की हरभरा पिकासाठी तुषार सिंचन का करावं आणि त्याचे फायदे काय आहेत? हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते. हरभरा हे पीक आपणास माहित आहे की पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे आपली जी पारंपरिक पद्धत आहे, जे की आपण पाटानं पाणी देतो, त्या पद्धतीमध्ये जास्त पाणी झाल्यामुळे पीक उभळण्याचा धोका असतो. त्यामध्ये फक्त जास्त शाखीय वाढ होण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष घाटे कमी लागतात आणि मूळ कुजव्या रोगासारखा रोग त्या हरभरा पिकावर होण्याची शक्यता असते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुषार सिंचन पद्धत हरभरा पिकासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. आणि त्याचे फायदे सांगायचे झाल्यास तर तुषार सिंचन पद्धतीमध्ये पिकास पाहिजे तेवढे आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. त्याचबरोबर जमीन नेहमी भुसभुशीत राहते. त्याचबरोबर जमीन नेहमी वापसा स्थितीमध्ये राहते. त्याचबरोबर तणांचा प्रादुर्भाव सुद्धा तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी होतो आणि जरी काही तण उगून आली तरी जमीन भुसभुशीत असल्यामुळे ती तणे काढणे अतिशय सुलभ जाते. आणि त्याचबरोबर हरभरा पिकामध्ये महत्वाचा रोग जो म्हणजे मूळ कुजव्या नावाचा रोग आहे, तो त्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. पर्यायाने त्यामधून होणारे जे नुकसान आपल्याला टाळता येते. असे एकंदरीत तुषार सिंचन पद्धतीचे हरभरा पिकामध्ये फायदे आहेत. सर, दुसरा प्रश्न विचारेल की तुषार सिंचन पद्धतीने जर पाणी दिलं तर हरभरा पिकावर येणारा मूळकूज जो रोग आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल का? हरभरा पिकामधील मूळकूज हा एक महत्वाचा रोग आहे आणि तो रोग होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपली जी पारंपरिक आणि नेहमीची जी पाटानं पाणी देण्याची पद्धत आहे, जी शेतकऱ्यांकडून अवलंबली जाते, त्या पद्धतीमध्ये प्रमाणापेक्षा पाणी जास्त झाल्यामुळे मूळकूज सारखा रोग त्या ठिकाणी दिसून येतो. पण तुषार सिंचन पद्धतीमध्ये प्रमाणात पाणी दिल्यामुळे, अतिशय बेताचं पाणी दिल्यामुळे मूळकूज सारखा रोग तिथं म्हणजे त्याचं प्रमाण फार कमी राहते आणि त्यावर आपल्याला तुषार सिंचन पद्धतीच्या माध्यमातून नियंत्रण मिळवता येते. सर, हरभरा पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. तर तुषार सिंचन पद्धतीचा जर वापर केला तर अन्नद्रव्य व्यवस्थापनावर काय परिणाम होतो का? तर हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण की आपण नेहमीची पाणी देण्याची पद्धत आहे, जी की आपण पाटानं पाणी देतो, की पारंपरिक पद्धतीमध्ये नेमकं काय होतंय की जास्त पाणी झाल्यामुळे बरीचशी जे अन्नद्रव्य दिलेली खते जी आहेत शेतकऱ्यांकडून, ती शेतामधून पाण्यासोबत वाहून जातात किंवा की जे काही मुळाचं प्रभावी कार्यक्षेत्र असते त्या खाली जातात आणि मग ते पिकाला घेता येत नाहीत. मग बऱ्याच वेळेस वापसा स्थिती सुद्धा की जास्त पाणी दिल्यामुळे ती मेंटेन राहत नाही आणि ती कधी निर्माण होईल हे निश्चित असं सांगता येत नाही. त्यामुळे दिलेल्या खतांचा कार्यक्षम वापर पारंपरिक पद्धतीमध्ये होत नाही. परंतु तुषार सिंचन पद्धतीमुळे मध्ये जमीन नेहमी भुसभुशीत असल्यामुळे, वापसा स्थितीत राहिल्यामुळे जी काही शेतकऱ्यांनी दिलेली खते आहेत हरभरा पिकासाठी, ती जे खते हरभरा पीक योग्य प्रमाणात शोषून घेण्याचं काम करते आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता त्या ठिकाणी तुषार सिंचन पद्धतीमध्ये वाढल्याचं दिसून येते. सर, तुषार सिंचन जर याचा वापर आपण हरभरा पिकासाठी केला तर उत्पादनात काही वाढ होते का? निश्चितच हरभरा पिकामध्ये तुषार सिंचन पद्धतीच्या वापराने जवळपास 15 ते 20% पर्यंत वाढ झाल्याचं दिसून येते. शिवाय जे काही कीड असेल, रोग आहे आणि तणांच्या नियंत्रणावरती जो शेतकऱ्यांचा खर्च होणार आहे, त्या खर्चामध्ये सुद्धा बचत होते. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीमध्ये मूळकूज हा रोग जास्त पाण्याच्या मुळे जो हरभरा पिकावरती येतो, तो तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी प्रमाणात येतो किंवा येत नाही. परिणामी उत्पादनामध्ये जी होणारी घट आहे ती आपल्याला तुषार सिंचन पद्धतीमध्ये टाळता येते.
तर तुषार सिंचनाचा जर आपण वापर पाहिला तर तो किती टक्के होतो, किती टक्के शेतकरी जे आहेत त्या सिंचनाचा वापर करतात आणि त्याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते तितकंसं नाहीये, तर याचं नेमकं कारण काय? सिंचनाची आधुनिक पद्धत म्हणजे तुषार सिंचन पद्धतीच्या वापरासंदर्भात जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग आहे, यांनी एकंदरीत सर्वांनी मिळून जे तुषार सिंचन वापरण्यासाठी जी शेतकऱ्यांमध्ये जागृती अवेअरनेस निर्माण केला, त्याचाच परिणाम म्हणून आज जवळपास 10 ते 15% शेतकरी हे तुषार सिंचन पद्धत वापरताना दिसत आहेत आणि शेतकऱ्यांनाही त्याचे म्हणजे सिग्निफिकंट आशादायक परिणाम हे त्यांच्या उत्पादन वाढीमध्ये दिसून येत आहेत. 10 ते 15 हे टक्के वापरण्याचं प्रमाण जरी कमी असेल तरी त्याचा वापरण्याचा जे क्रम आहे किंवा मग आलेख आहे तो चढता आहे. निश्चितच येत्या काळामध्ये यापेक्षाही मोठ्या संख्येने शेतकरी या तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करतील. तर तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं की तुषार सिंचनाचे फायदे काय आहेत किंवा मग उत्पादन वाढण्यास यात मदत कशी होते तुषार सिंचनामुळे, आणि शेतकरी किती टक्के तुषार सिंचनाचा वापर करतात याची माहिती तुम्ही दिली आहे. तर हा तुषार सिंचनाचा वापर जास्तीत जास्त वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांना हरभरा पिकामध्ये तुषार सिंचन वापरण्यासंबंधी सल्ला द्यायचाच म्हणजे तर पारंपरिक पद्धतीमध्ये जे काही कीड, रोग आणि तण नियंत्रणावरती शेतकऱ्यांचा जो काही खर्च होतोय तो खर्च या तुषार सिंचन पद्धतीच्या वापरामध्ये आपल्याला टाळता येतो किंवा मग तो कमी करता येतो. त्याचबरोबर आपल्याला पाण्याचं प्रमाण किंवा अधिक्य असेल त्या ठिकाणी त्या वर्षी आपल्याला या पाण्याचं महत्व कळणार नाही. पण ज्या वर्षी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पावसाळ्यामध्ये पाऊस कमी पडला, रब्बी हंगामामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असेल, अशा वेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत ही तुषार सिंचन पद्धतीच्या वापरातून होते. आणि एकंदरीत तुषार सिंचन पद्धतीचे हे सर्व फायदे पाहता तुषार सिंचन पद्धत ही हरभरा पिकासाठी निश्चितच एक वरदान आहे. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीसाठी.